नेहमीच हा रेग्युलर करत आहोत. परंतु आता हा जो काही विशेष ऑक्टोबर महिना म्हणजे 14 ऑक्टोबर, 13 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर, 16 ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर तर दसऱ्यापर्यंत आणि हा पूर्ण वीक आपल्याला एक हप्ता 14 ऑक्टोबरपासून ते 24 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला धम्माच्या सानिध्यामध्ये राहता येईल. कारण आम्ही आणि त्यानंतर बौद्ध महासंघ ह्या संपूर्ण धम्ममित्र असो धम्मसाहेब सगळ्यांसाठी धम्म हा या दिवसामध्ये उपलब्ध करून त्यांना एक धम्म आचरणासाठी किंवा धम्म जाणून घेण्यासाठी या अशाच सायंकाळची अशा सुंदर सायंकाळची या ठिकाणी निर्मिती दिलेली आहे आणि आपल्याला संधी उपलब्ध करून दिली आहे. खरोखरच चांगल्या प्रकारे धम्म जाणून घेता येईल त्यासाठी. तर अशा खरोखर अशा या महान अशा महिन्यामध्ये याच्यात आपण या आजच्या सुंदर सायंकाळी आपण या ठिकाणी आज सुंदर असं प्रवचन ऐकणार आहोत. त्यानंतर ध्यान प्रवचन अशा प्रकारचा हा कार्यक्रम आजच्या या ठिकाणी असेल. तर सर्वप्रथम आपण आपल्या आदर्शांची पूजा करणार आहोत. धम्मचारी विमल धम्म आणि आजच्या या कार्यक्रमाला आजच्या ह्या वर्गाचं ध्यानाचं नेतृत्व करणारे धम्ममित्र सुदर्शन यांना विनंती करेन की आपण आपल्या आदर्शांची पूजा करावी. पुष्पती आपण करू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं संघं शरणं गच्छामि. तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयं धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरमज्ज पमारठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. विधायक पंचशील सामूहिक मैत्री पूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करते. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करते. शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करते. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करते. श्रुती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करते. वनगंधगुणो वेदं एतं कुसुमसंदति पूजयामि. मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे पूजे बुद्धं कुसुमेन नेनं उयेन मेते ललभामि मोक्षम्. रूपं विलायति यथा यमे
कायो तथा याति विनाशभाव दरसार्पणीतेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि नमो बुद्धं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्घं सुगततनुभवा धातुः धातुगव्ये लङ्काय जम्बुदीपे तिलसपुरवरे नागलोके चतुर्भे सभे उदसबिम्बे सकलदशदिशे येषदोमा विधातु वन्दे सभे बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सर्वं सबठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदम्. आपल्या कार्यक्रमाचा पुढचा भाग जो आहे तो ध्यान आणि ध्यानावरची माहिती. तर ते या ठिकाणी आपल्याला आपल्या धम्ममित्र सुदर्शन मागच्या वेळेस पण त्यांनी दिली होती, यावेळेस पण देतील. तर त्यांना मी विनंती करतो आपल्या सर्वांच्या आजच्या वर्गामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आज धम्मक्रांती, बाबासाहेबांची धम्मक्रांती या विषयावर हा विशेष असं प्रवचन मालिका सुरू आहे. आणि खरोखर हा जो काही महिना आहे हा आत्मचिंतनाचा महिना आहे. धम्मक्रांती बाबासाहेबांनी जी काही धम्मक्रांती केली आहे ती काही आपल्याला आपलं असं म्हणतील की संपूर्ण मानव समाजाला अपलिफ्ट करण्यासाठी जे काही महत्त्वपूर्ण लाखोलाचं असं कार्य केलं आहे त्याबद्दल खरोखर हा महिना चिंतनाचा महिना आहे. आणि खरोखर या धम्मक्रांतीमुळे आपल्या जीवनामध्ये जे काही आमूलाग्र बदल झालेले आहेत त्याविषयी चिंतन करणं अतिशय गरजेचं आहे. आज आपण मागच्या वर्गामध्ये आपण मैत्री आनापानसती या ध्यानाचा सराव केला होता. आज आपण मैत्री भावना या ध्यान साधनेचा सराव करणार आहोत. सराव करताना सर्वप्रथम आपण आपल्या बैठकीचं व्यवस्थित करून घ्यायचं की आपण सुखासीन अशी बैठक आपली असली पाहिजे. ज्या बैठकीमध्ये आपल्याला रिलॅक्स वाटेल त्या बैठकीत आपण बसायचं. भावना विकास सराव केलेला आणि आपण थोड्या वेळातच विचारी विनोदांना यांना ऐकणार आहोत. परंतु आपण सर्वजण विचारी विनोद धर्म याच्याशी परिचित असालही किंवा बरेच आपण नसो किंवा माझा आवाज येतो शेवटपर्यंत नाही येत. तर मला फार आनंद होत आहे की मी आदरणीय धम्मचारी विमल धम्म यांचा परिचय देत आहे. धम्मचारी विमल धम्म यांना मी धम्मचारी तारान्विता यांच्या माध्यमाने मी त्यांना जाणतो. धम्मचारी तारान्विता यांना मी नांदेड केंद्रामध्ये असताना अनेकदा शिबिरांच्या माध्यमातून भेटलेलं आहे. अनेकदा आमच्या ते शिबिरं घ्यायला यायचे, आम्ही जनरल शिबिराला जायचो आणि त्यांच्या माध्यमातूनच धम्मचारी विमल धम्माचा परिचय झालेला. आज खरोखरच या जो काही या वर्ग आहे या वर्गामध्ये जो काही विषय मांडणार आहे धम्मचारी विमल धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती हा खरोखरच खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि सुट्टीकुमारांनी मागच्या वर्गामध्ये या विषयाला खरोखर एक वेगळ्याच पद्धतीने सुरुवात केलेली आहे. खरं म्हणजे ते ऐकताना असं वाटत होतं की ऐकत राहावं अशा प्रकारचा तो विषय चालू होता. आज धम्मचारी विमल धम्मसुद्धा
याच विषयाला पुढे नेणार आहे. तेव्हा धम्मचर्य विमल धम्माबाबत आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. धम्मचर्य विमल धम्म यांची मित्रदीक्षा 1991 मध्ये झालेली. त्यानंतर 24 नोव्हेंबर 1994 पासून ते आजपर्यंत आपल्या प्रयत्न बौद्ध महासंघामध्ये धम्मचारी म्हणून आहेत. जवळपास 29 वर्षापासून हे प्रयत्न बौद्ध महासंघामध्ये धम्मचारी म्हणून कार्यरत. त्यांचे जे काही आपण विचार करतो की आपण ते धम्मचारीच आहेत, तर मग असा पण कधी कधी प्रश्न पडतो, मग ते उदरनिर्वाहासाठी काय करत असतील. तर धम्मचर्य विमल धम्म हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबमधून BRS रिटायर्ड आहे. ते डिफेन्समध्ये अंबरनाथ इथे नोकरीला होते आणि त्यांनी BRS घेऊन आपली गव्हर्नमेंट जॉब त्यांनी पूर्ण केलेला आहे. आता ते बराच वेळ आपल्या संघ कार्यामध्ये आणि विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये देतात. सोबतच शिबिरांचे आयोजन करणे, केंद्राला मदत करणे, केंद्रातील उपक्रमांसाठी आपला वेळ देणे यासाठी ते संपूर्ण वेळ देतात. तसेच आपल्या चॅप्टरमध्ये असणे व आता जे काही आपण बघणार आहोत आज अशा प्रकारचे जे काही उपक्रम आहेत त्या सर्व प्रकारच्या उपक्रमांना मदत करणे अशा प्रकारचं कार्य धम्मचर्य विमल धम्म करतात. मला जेव्हा मी त्यांच्या नावाचा विचार करत होतो की विमल धम्म, तर काय असू शकते, आपण माझी तरी ही अशीच पद्धत आहे की नावाचा किंवा त्यांच्या सद्गुणांचाच परिचय केला पाहिजे. भौतिक परिचयाला मी थोडंसं दुय्यम स्थान देतो आणि त्यांचा असं विचार करत राहतो की मी आध्यात्मिक परिचय काय देऊ शकतो त्यांचा, मी आध्यात्मिक काय बघू शकतो त्यांच्यात. जरी मी त्यांच्या खूप संपर्कात नसलो तरी मी त्यांच्या नावात काय शोधू शकतो, मी त्यांच्या नावातला चांगुलपणा, पॉझिटिव्हनेस काय असू शकतो. तेव्हा मी विचार करत होतो आणि मला आठवत होतं की नांदेडला असताना 10 वर्षापूर्वी मी तिथं अशाच वर्गामध्ये ग्रंथ वाचन करायचो आणि तेव्हा मला आठवत होतं की बोधिसत्वाचा हा गुण आहे. मग मी लगेच ग्रंथ काढला, शोधला, जे होताच माझ्या टेबलवर, आणि मी त्याच्यामध्ये शोधत होतो की बाबा बुद्ध जेव्हा बुद्धत्वाकडे जातात तेव्हा ह्या शब्दाचा मला आठवत होतं, हा शब्द कुठे आहे कुठेतरी. आणि मी जेव्हा पाहत होतो की जेव्हा सिद्धार्थ गौतम हे बोधिसत्व असतात आणि ते बुद्धत्वाकडे त्यांची वाटचाल होत असते, तेव्हा विमलता हा एक स्थित्यंतर आहे, त्याला एक स्टेप म्हणतात. की बुद्धत्वाकडे बोधिसत्व जेव्हा बुद्धत्वाकडे जातो तेव्हा ही विमलता ही एक स्टेज असते आणि विमलता म्हणजे शुद्धता असं म्हटलं. आणि या बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, मी स्वतः नाही सांगत, बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये अशी व्याख्या केली आहे विमलता म्हणजे शुद्धता. तर मग शुद्धता कशाची, आपण रोज आपली शुद्धता करतो नाही, आपण आपल्या शरीराची शुद्धता करतो, आपण आंघोळ करतो, आपण व्यवस्थित राहतो, आपण व्यवस्थित कपडे परिधान करतो. मग याही पलीकडे काही शुद्धता असू शकते, आपण सर्व शुद्धता करतो. मग विमल धम्मांना अशी कोणती शुद्धता करतात किंवा त्यांनी कोणती अशी शुद्धता केली आहे, तर मी 2 लाईन वाचून दाखवतो आणि त्यानंतर त्यांचा परिचय मी इथे समाप्त करतो. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता, शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्वाने काम वासनेचे सर्व विकार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो, तो सर्वांना दया दाखवितो, तो लोकांच्या दुर्गुणांची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणांविषयी त्यांना नाउमेद करत नाही. तर ह्या जो काही बोधिसत्वाचा हा गुण आहे विमलता, तर मला वाटते विमल धम्मसुद्धा आपल्यामध्ये अशा प्रकारच्या अनेक शुद्धता त्यांनी आपल्या जीवनामध्ये करून या जी काही त्यांची निर्मिती आहे ती आज आपण त्या ठिकाणी त्यांच्या प्रवचनातून बघणार आहोत. तर या ठिकाणी मी त्यांचा हा अल्पसा परिचय पुरेसा समजतो आणि पुढील सूत्र आता धन्यवाद सुदर्शन. त्यानंतर आपण सर्वांनी त्रिवाद साधू म्हणून आपण आदरणीय धम्मचारी विमल धम्म यांचं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत आहोत. त्यांचं प्रवचन सुरू करण्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देत आहोत. तर त्रिवाद साधू 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 धम्मचारी विमल धम्म. उपस्थित सर्व धम्मचारीगण, धम्मचारिणी व माझे धम्ममित्र बंधू आणि भगिनी आणि
की नव्याने उपस्थित झालेले व नियमित येणारे सर्व धम्मसायक यांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. वेळ बराच झालेला आहे आणि मला वाटतं काहींना 9 वाजता जायचं आहे, त्यांची बस आहे आणि मला वेळ खूप कमी आहे असं मला वाटतं, तरी पण मी आटोपतं घेईन असं मला वाटतं. बऱ्याच दिवसापासून माझंही चालू होतं की शनिवारचा वर्ग जेव्हापासून सुरू झालेला आहे आणि मला काही येणं जमत नाही, पण मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे ह्याच आठवड्यामध्ये आमच्या मीटिंगमध्ये ठरलं की तुम्हाला शनिवारी प्रवचन द्यायचं आहे. तर मला खरोखर आनंद झाला की येस मी शनिवारी येऊ शकतो, कारण सलग 2 कार्यक्रम आलेले आहेत. उद्या पण एक कार्यक्रम आहे, तिथेही जायचं आहे. त्यामुळं मला बरं वाटलं की या शनिवारच्या वर्गामध्ये मी भेट देऊ शकेन, आपल्या सर्वांना भेटू शकेन. कारण माझ्या मनामध्ये ते होतं की जो वर्ग सुरू झालेला आहे त्यांना भेट देणं गरजेचं आहे. जसं आता सांगितलं की माझ्या बंधूंनी की मी मदत करत असतो, मी तेवढंसं काही मदत, कारण मी लांब असल्यामुळे जास्त होत नाही, पण मी मदत करणार आहे अशी मी स्वतःची मनाची तयारी केलेली आहे. तर असो, आज आपण ॲडव्हान्समध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन हा साजरा करत आहोत. धम्मचक्र परिवर्तन दिन आपला कधी आहे? कधी आहे? 24 तारखेला. पण ह्या धम्मवर्गाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण ॲडव्हान्समध्ये घेत आहोत. त्यामुळं आपल्या सर्वांना 67व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि हार्दिक शुभेच्छा. आज ऐतिहासिक महत्त्व असलेले दिन या निमित्ताने मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी माझ्या सर्व ऑर्डर मेंबरांचे धन्यवाद देतो. आपण सर्वांना भेटून आणि पाहून खूप आनंद होत आहे, कारण काही धम्ममित्र माझे नियमित भेटणार आहेत, ते आज परत बऱ्याच दिवसांनी भेटलेले आहेत, त्यामुळे मलाही आनंद होत आहे. हा ऐतिहासिक दिन ह्याच्यासाठी म्हणतो की कारण ह्या दिवसाचं महत्त्व, जसं आता म्हणाले की हा खूपच महत्त्वाचा आणि सोन्याचा दिवस आपल्या जीवनामधला आहे. आज अशोक विजयादशमी जी 24 तारखेला आहे, आपण ॲडव्हान्समध्ये करत आहोत. दुसऱ्या शब्दात त्याला आपण धम्मचक्र परिवर्तन दिन असं म्हणतो. जर आपण इतिहासाचं सीमालोकन केलं तर आपल्याला माहीत होतं की सर्वप्रथम भगवान बुद्धांनी धम्मचक्र गतिमान 2500 वर्षापूर्वी केलेला आहे. स्वतः प्रयत्न करून मानवाचा विकास कसा होईल त्यांची तत्व शोधून काढलेली आहेत. प्रथम स्वतः आत्मसात केली व आपल्या मित्रांना म्हणजेच पंचवर्गीय भिक्षूंना त्यांनी आपला अनुभव शेअर केला. जसा आज आत्ता आपण काय करतो, व्हॉट्सअपवरती जो काय मेसेज आला तो काय करतो, इतरांना शेअर करतो. त्यावेळी शेअरिंगची पद्धत नव्हती, तर त्यावेळेस कसं होतं की 1 to 1 भेटणं, त्यानंतर शेअरिंग करणं हा प्रकार होता. तर भगवान बुद्धांनी काय केलं, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पंचवर्गीय भिक्षूंना ते स्वतः जाऊन भेटले आणि त्यांनी आपला जो बुद्धत्वाचा, आपल्या ज्ञानाचा अनुभव त्यांना शेअर केला आणि त्या शिकवणीचा तिथून प्रचार प्रसार सुरू झालेला आहे. भगवान बुद्धांच्या नंतर सम्राट अशोक यांनी शस्त्र सोडून चंड अशोक ते धम्म अशोक झाले. म्हणजेच बुद्ध धम्माचा स्वीकार करून धम्माचा प्रचार प्रसार करणे. आपणास माहीत आहे की त्यांनी दुसऱ्यांदा औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र म्हणजेच धर्मांतर केलेलं आहे. त्यावेळेस ती तारीख होती 14 ऑक्टोबर 1956. अशोक विजयादशमीला पुन्हा बौद्ध धर्मामध्ये आपल्या जन्मभूमीमध्ये परत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न अतोनात केलेला आहे. सर्वांना नवे जीवन जगण्याची शाश्वती निर्माण करून दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मानवाला शरीराबरोबर मनही आहे. जसे शरीराला जगविण्यासाठी अन्नाची गरज आहे, तसंच मनाला जिवंत सुसंस्कृत ठेवण्यासाठी चांगल्या विचारांची, चांगल्या तत्वांची म्हणजेच धम्माची गरज आहे, आवश्यकता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माणूस धर्मासाठी नसून धम्म माणसासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर
कराची बरीच कारणं सांगितलेली आहेत. त्यामध्ये काही कारणं मी तुमच्यासमोर मांडत आहे. माणुसकी प्राप्त करायची असेल तर धर्मांतर करा. म्हणजेच डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या धर्मांतराच्या पूर्वी बरीच मेहनत घेतलेली आहे, बरेच प्रयत्न केलेले आहेत. पूर्ण मशागत करून, पूर्ण तयारी करून त्यांनी काय केले, आपल्या समोर धर्मांतराकडे आपल्याला घेऊन गेलेले आहेत. तर त्यावेळेस धर्मांतराच्या पूर्वी ते काय म्हणतात, आपल्याला धर्मांतर करण्याचे काही कारणं आहेत. माणुसकी जर प्राप्त करायची असेल का, तर आपलं जीवन अतिशय कठीण होतं, अतिशय दुर्दैवी, अतिशय दयनीय जीवन आपलं होतं. त्यामुळं आपल्याला माणुसकीची गरज होती. माणुसकी प्राप्त करायची असेल तर धर्मांतर करा. संघटन निर्माण करायचं असेल तर धर्मांतर करा. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व प्राप्त करायचं असेल तर धर्मांतर करायचं आहे, असं डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला सुचवलेलं होतं. त्याचबरोबर सामर्थ्य संपादन करायचं असेल तर धर्मांतर करा. आणि विशेष म्हणजे त्यांनी जो मुद्दा ज्यावरती जोर दिला तो म्हणजे संसार सुखाचा करायचा असेल तर धर्मांतर करा. हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. आजही आपल्याला बौद्ध बांधवांकडे पाहिल्यास माणूस म्हणून विकासाच्या दृष्टीने आपण खूप मागे आहोत असं वाटत नाही का? समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे तत्व आपल्या ओठावर आहे, पण ते आपल्या हृदयात नाही. डॉक्टर आंबेडकर यांनी धर्मांतर केले म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. काय केला? बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्मात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे तत्व आहेत. ह्याच तत्वावर आधारित बौद्ध धर्म आहे. पूर्णतः आध्यात्मिक तत्व आहेत. नव समाजाचं मूळ आधार आहे. धम्मराज्य स्थापन करण्याचं मूळ तत्व आहे. एवढेच नव्हे तर तुम्हाला माहीतच आहे, भारताची घटना ही सुद्धा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व जे भगवान बुद्धांनी हे महत्त्वाचे तत्व सांगितलेले आहेत त्या तत्वावरच आधारित आपली ही घटना आहे. डॉक्टर आंबेडकर यांची दिव्य दृष्टी किती अफाट व भव्य होती. आपल्या समाजालाच नाही तर आपल्या देशालाच नाही तर सर्व जगालाच नाही तर सर्व प्राणीमात्रांना विकसित करण्याचे तत्व स्वतः अभ्यासले. नुसते अभ्यासलेच नाही तर स्वीकारले. नुसते स्वीकारलेच नाही तर आचरणात आणले आणि आचरणात आणून थांबले नाहीत. सर्व समाजापर्यंत पोचविण्याचं देखील काम केलेलं आहे. म्हणजेच धम्मचक्र गतिमान केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य या लेखात, हा लेख 1950 मध्ये महाबोधी सोसायटीच्या मासिकेत छापून आलेला होता आणि तो खूप त्यावेळेस गाजला होता. या लेखात डॉक्टर आंबेडकर म्हणतात की सामाजिक नीतिमत्तेचं बंधन म्हणून धर्माने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचा अंगीकार केलाच पाहिजे. आणि जर समाज जीवनाच्या या 3 मूलभूत तत्वांचा अंगीकार केला नाही तर धर्म नष्ट होईल. आणि आपण जर बौद्ध धर्म स्वीकारला आणि डॉक्टर आंबेडकर यांचे खरे अनुयायी असू तर आपली जबाबदारी आहे, धर्म नष्ट झाला नाही पाहिजे. त्या धम्माचे चक्र गतिमान झाले पाहिजे. बुद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून ह्या तत्वाची आपण विचार करूया. पहिलं जे तत्व आहे ते म्हणजे समानतेचं, समतेचं. माणूस म्हणून प्रत्येकाला आपला विकास करण्याचा सारखाच हक्क आहे. हे हिंदू धर्मात नसल्यामुळे, त्यामध्ये विषमता अनुभवल्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला. प्रत्येकाने इतरांचे अस्तित्व, व्यक्तिमत्व याचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येकजण एक मानव म्हणून विकसित होऊ शकतो, हेच बुद्ध धर्माचे मूळ तत्व आहे. समतेचे प्रत्येकात बुद्ध बनण्याची क्षमता आहे, बुद्धत्व प्राप्त करण्याची क्षमता आहे. मग ते स्त्री असो की पुरुष, श्रीमंत असो की गरीब, लहान असो की मोठा, शिकलेला असो किंवा न शिकलेला, त्या सर्वांना आपण काय केलं पाहिजे? समान पाहिलं पाहिजे. तो मानव आणि म्हणून तो मानव आहे आणि म्हणून आपण त्याला समान पाहिलं पाहिजे. त्या सर्वांचा विकास होईल.
विकास साधण्यास समान संधी आपण देत असतो. ह्यालाच समानता म्हटलेली आहे. हेच आपल्याला सुद्धा घरात, दारात, ऑफिसमध्ये, आपण जिथे कुठे राहतो त्या ठिकाणी त्या तत्वाचं पालन करणे आवश्यक आहे. बुद्ध धम्माचे दुसरे तत्व आहे स्वातंत्र्य. प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच मानवाला त्याच्या स्वतःच्या जीवनाचा निर्णय त्यांनी स्वतः घ्यावा याचं स्वातंत्र्य असणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला कुठे राहायचं आहे, त्याला कुठे जायचं आहे, त्याला बंधन नसावे. कुठले काम करायचं आहे, कुणाशी लग्न करायचं आहे हे ठरवण्याचा स्वतंत्रपणे त्याला हक्क असणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एवढंच नाही, त्याला कोणता धर्म निवडायचा आहे किंवा स्वीकारायचा आहे त्याचंही स्वतंत्र त्याला मान्यता असली पाहिजे. समाजामध्ये मुक्तपणे वावरता आले पाहिजेत. शरीराबरोबर बाह्य गोष्टींबरोबर आंतरिक स्वातंत्र्य सुद्धा त्याला असणे गरजेचं आहे. किंवा त्याचा अनुभव त्याला राग, लोभ, मोह यातून मुक्तता, परिपूर्ण मैत्री, करुणा आणि प्रज्ञा याचा आपण अनुभव घेता आला पाहिजे. यालाच बौद्ध धम्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जसे महासागराच्या पाण्याचं एकच चव आहे. कशी चव आहे? खारट आहे. तशीच बुद्ध धम्माच्या शिकवणीमध्ये जी चव आहे ती आहे विमुक्तीची. जर आपण बौद्ध धम्माचे पालन केले तर आपण सुद्धा ही चव घेतो, म्हणजेच स्वतंत्र असतो, विमुक्त असतो. घरामध्ये आम्ही असे प्रत्येक व्यक्तीशी वागले पाहिजे. आई वडिलांशी, मुलाबाळांशी, भाऊ बहिणीशी, आणि आपण जिथे कुठे राहतो ते मित्रमंडळ किंवा नातेवाईक सर्वांशी आपण धम्मानुसार विमुक्तपणे आपण वागल्याने आपण आनंदी असतो. हा अनुभव आपण घेत असतो. बुद्ध धम्माचे तिसरे जे तत्व आहे त्याला बंधुता असं म्हटलेलं आहे. आपल्या भावाच्या बाबतीत आपली जी भावना असते तिला बंधुता असं म्हटलेलं आहे. एकाच आई आणि वडिलांच्या पोटी जन्म घेतल्यामुळे आपली ती भावना असू शकते, पण बुद्ध धर्मामध्ये आपण सर्वांशी बंधू आणि भगिनी आहेत ही भावना असलेला समाज, तेच बुद्धांच्या बंधुत्वाचे तत्व आहे. धम्मचर्य सुबुत असे म्हणतात की सर्व लोक आपले लोक. हे मिशन त्यांनी सुरू केलं होतं आणि ते खूप गाजलं होतं. सर्व लोक आपले लोक. आपण काय करतो, आपल्या जवळचा हा आपला आहे आणि हा लांबचा आहे असं म्हणतो, पण आपल्याला बौद्ध धम्माच्या तत्वामध्ये बुद्ध धम्माची प्रॅक्टिस करत असताना बंधुता म्हणजे सर्वांनाच आपण काय करायचं, आपले धम्म बंधू आणि भगिनी आहेत असं आपण मानलं पाहिजे. बौद्ध धम्मात बंधुत्वालाच मैत्री असं सुद्धा म्हटलेलं आहे. निस्वार्थ प्रेमाची भावना म्हणजे मैत्री. इतरांच्या सुखाची आणि आनंदाची अंतःकरणापूर्वक वाटणारी तळमळ म्हणजे मैत्रीची भावना होय. मैत्री भावनेचा विस्तार आपल्या कुटुंबापासून सर्व समाजातील लोकांपर्यंत आपण केलं पाहिजे. एवढेच नव्हे तर सर्व प्राणी मात्रांपर्यंत आपल्या मैत्री भावनेचा विस्तार झाला पाहिजे. त्यामुळेच आपण म्हणत असतो सभ्य सत्ता सुखी होंतु, है ना. तर असे म्हणतो, स्वतःला प्रश्न आपण विचारला पाहिजे, काय मी स्वार्थी तर नाही ना. हा चिंतन, हा विषय आपण स्वतः पाहायचा आहे. अशा रीतीने समाज जीवनाची ही 3 मूलभूत तत्व होती. बुद्ध धम्म ही तत्व मान्य करतो कारण शिलाचरणास महत्त्व देतो. म्हणून बौद्ध धम्म नव समाजाचा पाया ठरू शकतो. याच कारणास्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची निवड केली. केवळ जुन्या धर्माचा त्याग करून थांबले नाही, तर त्यांनी नव्या धर्माचा, ज्यामध्ये नवीन समाज निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे, शिलाचरणावर आधारित समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या 3 तत्वावर आधारित असलेला बौद्ध धम्माची निवड केली व दीक्षा घेऊन लाखो अनुयायांना अशोक विजयादशमीला दिशा दिली. त्यांचे स्वप्न होते नवसमाज बनविणे, धम्मराज्य बनविणे आणि त्यासाठी शिलाचरणाची नीतिमत्तेची आवश्यकता आहे आणि ही आपली जबाबदारी आहे. धम्म नष्ट झाला नाही पाहिजे, तर धम्मचक्र गतिमान झाले पाहिजे. त्यासाठी काय करणे आवश्यक आहे? पंचशील व 22 प्रतिज्ञा घेऊन सर्वप्रथम बौद्धांनी धम्माचरण केलेच पाहिजे.
मन प्रशिक्षित केले पाहिजे, मन परिवर्तन केले पाहिजे, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची स्थापना करून त्यासाठी 4 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट आहे कृतिशील शिलाचरण. प्रॅक्टिकली आपल्याला प्रॅक्टिस केलं पाहिजे. जसं कधी तुम्ही पाहत असाल फुटबॉलची टीम, आता छोटे मुलं आहेत ते फुटबॉल खेळत असतील, ते रोज संध्याकाळी फुटबॉल किंवा क्रिकेट आपल्या गल्लीबोळात खेळत असतात. त्या प्रॅक्टिसने काय होतात, ते तरबेज होतात. तसंच बुद्ध धम्म सुद्धा कसं आहे, जोपर्यंत आपण शिलाचरण प्रॅक्टिस करत नाही, मी शिलाचरणी असं म्हणून चालत नाही, तर आपल्याला प्रॅक्टिसमध्ये आणावं लागतं. मी खोटं बोलणार नाही असं आपण जेव्हा शील पालन करतो, तर मी खोटं दिवसभर बोलतोय का, आठवडाभर बोललो का, ह्याचं आपल्याला लक्ष ठेवावं लागेल आणि ती प्रॅक्टिस करावं लागेल. म्हणजे असेच आपले पंचशील आहेत, ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर पंचशीलाचे पालन, दशशीलाचे पालन कृतीपूर्ण असले पाहिजे. बोले तैसं चाले अशी एक म्हण आहे की बोले तैसं चाले त्याची वंदावी पावले है ना. धम्मदीक्षा मध्ये पंचशील आपण ग्रहण केलेलं होतं है ना. डॉक्टर आंबेडकरांनी काय केलं, भंते चंद्रमिनींकडून त्यांनी काय केलं, पंचशील ग्रहण केलं. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, डॉक्टर आंबेडकरांनी त्यांनी आपल्याला दीक्षा दिली. काय केलं, पंचशील आपल्याला दिलं, आपण ते पंचशील ग्रहण केलं. आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं, आपल्याला कशाची गरज होती, ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्ट डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः निर्माण केली. एक घटना तुम्हाला सांगतो. रमाई आंबेडकर ती नेहमी डॉक्टर आंबेडकरांना म्हणायची की मी खूप आजारी आहे, तुम्ही माझ्यासाठी थांबा, माझी तब्येत बरी नाही आहे, तुम्ही मला डॉक्टरांकडे घेऊन जा. जसं आपल्या भगिनी आपल्या मिस्टरांना म्हणत असतात की आज मी उठू शकत नाही, मला बरं वाटत नाही, तुम्ही मला घेऊन जा. त्यांना आवडत असतं की आपल्या मिस्टरांबरोबर दवाखान्यात जायला. तसंच डॉक्टर आंबेडकरांना खूप विनंती करत होती. डॉक्टर आंबेडकर खूप दुःखाने त्यांना म्हणाले की तुला बरं करण्यासाठी अनेक डॉक्टर बाहेर आहेत, पण ह्या समाजाला, माझ्या समाजाला बरं करण्यासाठी मी फक्त एकच डॉक्टर आहे. तर त्यांना एवढी तळमळ होती आणि त्यांनी काय केलं, आपल्या समाजाला पंचशील तर दिलंच, पण त्याचबरोबर त्यांनी काय दिलं आपल्याला, 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञा काय त्यांच्याकडे लेखी रेडीमेड होते का, व्हॉट्सअपवरती असतं आपलं तसं. तर कसं केलं त्यांनी आपल्या समाजाचा अभ्यास केला. आपल्या समाजाला कशाची गरज आहे, काय गोष्टी दिल्याने हे चांगले तंदुरुस्त होऊ शकतात, चांगले धडधाकट होऊ शकतात, चांगले विचारी होऊ शकतात, चांगले जीवन जगू शकतात. म्हणून त्यांनी काय केलं, आपल्याला काय दिलं, मला कमी ऐकायला येतं, 22 प्रतिज्ञा. पहिले त्यांनी 22 प्रतिज्ञा लिहिल्या नाहीत, त्यांनी पहिले 24 लिहिल्या, मग नंतर पुढे अजून गेले, परत मागे आले. त्यांनी खूप विचारांची कश्मकश, विचारांचं खूप त्यांनी हे केलं. आणि आपल्या समाजाला कशाची, कोणत्या औषधाची गरज आहे, त्यांनी 22 काय केल्या, गोळ्या तयार केल्या है ना. 22 कसल्या गोळ्या तयार केल्या, खाण्याच्या औषधाच्या गोळ्या तयार केल्या. आपल्याला आताच काहीतरी कार्यक्रम चालू आहे नाही का, 24 तारखेला त्याचा शेवट आहे, काय म्हणतात त्याला, मावशी हसल्या जोरात. कोणता कार्यक्रम चालू आहे बघा. डॉक्टर आंबेडकरांनी खूप त्यावेळेस विचार केला त्यांनी आपल्या समाजाचा. आता कोणता कार्यक्रम चालू आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, काय करतो, आपण सर्वांचा विचार करतोय, इथे बसलेल्यांचा नाही फक्त. तर आपला समाज काय करतो, तिकडे जाऊन डान्स करतो आहे का नाही. पण डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात त्या 22 प्रतिज्ञेमध्ये बघा, तुमचा पूर्ण खर्च वाचवला आहे त्या 22 प्रतिज्ञेमध्ये, आणि तुमची मानसिकता स्वच्छ आणि सुंदर केलेली आहे. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर, मी गौरी गणपती यांना काय करणार, म्हणजे पूर्णपणे आपल्याला काय केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. म्हणून आपल्याला काही ताण आहे का, आपण सगळे इकडे बसलोय, नाही तर आपण तिकडेच दांडिया घेऊन काय केलं असतं नाही का. तर 22 प्रतिज्ञा ह्या त्यांनी खूप मेहनतीने बनवलेल्या आहेत. आणि त्या औषधाचं आपल्याला काय केलं, त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी 22 प्रतिज्ञा मांडल्या आणि सगळ्यांना सांगितलं की या प्रतिज्ञा तुम्ही पालन करा. पण आपण किती पालन करतो, काय करतो, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे का नाही. तर आपण जेव्हा समाजात जातो त्यावेळेस आपल्याला कळतं की 22 प्रतिज्ञा आपल्याला कधी दिलेल्या आहेत, 1956 साली. पण अजूनपर्यंत आपण पालन करण्यासाठी कमी पडतोय की नाही पडत.
तर आपल्याला ह्या 22 प्रतिज्ञा खूप मेहनतीने खूप कष्टाने, आता तुम्ही विचार करू शकता, रमाईनं ते म्हणतात की तुझ्यासाठी बाहेर भरपूर डॉक्टर आहेत, पण मीच एक समाजाचा डॉक्टर आहे की जो माझ्या समाजाला दुरुस्त करू शकतो, बरा करू शकतो, ठणठणीत करू शकतो. पण समाजाने जर गोळीच नाही खाल्ली तर काय होणार? बरा होणार का? हा? बघा, तुम्हीच विचार करा. म्हणजे आपण आपल्या बांधवांना, आपल्या भगिनींना सांगू शकतो की हे औषध आपण घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपला खर्चही वाचतो आणि आपली मानसिक स्थिती सुदृढ राहते. तर ठीक आहे, तो तुम्ही हे करू शकता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कृतिशील असं शिलाचरण प्रॅक्टिस करायला सांगितलेली आहे. त्याचबरोबर जी दुसरी कृती त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे ध्यान साधना. आताच माझे बंधू त्यांनी आपल्याला सुंदर असं मैत्री भावनेचं ध्यान सांगितलेलं आहे, कसं करायचं आणि कसे स्टेप्स करायचे. आमचे सुघोष तर मैत्री भावनेमध्ये खूपच मास्टर आहेत आणि ते खूप महत्त्व त्या मैत्री भावनेचं देत असतात, त्यावेळेस आम्हाला ऐकावंसं वाटतं. तर मैत्री भावनेचं ध्यान किती महत्त्वाचं आहे हे आता आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर एकाग्रता साधण्यासाठी आपल्याला आनापानसतीचं सुद्धा ध्यान शिकवायला मिळतं. आपण इथे मागच्या वेळेस मला वाटतं आनापानसतीचं ध्यान घेतलं होतं वर्गामध्ये. तर ही प्रॅक्टिस आपण जर दररोज केली तर आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल असा होऊ शकतो. तर हे अनुभव आम्ही सर्व धम्मचारिणींनी घेतलेले आहेत, धम्ममित्र पण घेत आहेत. तर तुम्ही हे ध्यान हा नियमित सराव जर आपण केला, छोट्या मुलांनी जर केला, तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना खूप मदत होईल. कॉलेजमध्ये असाल तर तुम्हाला अभ्यासामध्ये सुद्धा त्या ध्यानाचा खूप फायदा होत आहे, होणार. जसं मलाही झाला, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तर मी ध्यान करायला सुरुवात केली, त्यावेळेस मला जे फॉर्म्युलेज पाठ होत नव्हते तर ते फॉर्म्युले पाठ झाले आणि माझ्या लक्षात राहू लागले. तर अशा पद्धतीने हे ध्यान आपल्याला मदत करतं. आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. ते कशाचं द्योतक आहे? ते आपण आपले डोळे बंद करून ध्यान करायचं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक वाचनामध्ये एवढे ते एकाग्र असायचे, कॉन्सन्ट्रेट व्हायचे. ती सुद्धा एक प्रकारचं ध्यानच आहे. तर ते 18 तास बसायचे. आपण त्यांचे अनुयायी आहोत, तर आपण काय केलं पाहिजे? आपण आपल्या जीवनासाठी हे 2 ध्यान तरी कमीत कमी केले पाहिजेत, आनापानसती, मैत्री भावना, हे का नाही? तर अशा पद्धतीने आपल्याला हा ध्यानाचा सराव सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. आणि तिसरं जे आहे ते आहे धम्म अभ्यास. धम्म अभ्यासासाठी जसा हा वर्ग आहे, इथे आपण सर्वजण एकत्र येतो. शनिवारचा वर्ग आहे आणि पूर्ण आठवडा आपण बिझी होतो, परत शनिवारी येतो. म्हणजे ह्या वर्गामुळं आपले 2 शब्द आपल्या कानावर पडले तर आपलं जीवन काय होतं? प्युरिफाय होतं. प्रत्येकाच्या घरी वॉटर प्युरिफायर आहे का नाही? आहे ना? वॉटर प्युरिफाय काय काम करतं? पाणी तर बाहेरून सगळ्यांच्या घरी येतं, पण प्युरिफाय काय होतं आपण? पाणी आपल्याला काय मिळतं? तसंच आपला हा वर्ग म्हणजे प्युरिफायर आहे का नाही? इथे आलात की 2 शब्द तुम्हाला ऐकायला मिळतात. आणि मी पाहतो की जिनरत्न सुद्धा खूप धम्ममित्रांचे वर्ग चांगले घेत असतात, म्हणजे तुम्हाला डबल फिल्टर होण्याची संधी तुम्हाला मिळते. तर ह्या धम्मवर्गातून तुम्ही फिल्टर होता, परत पुढच्या आठवड्यासाठी तयारीला लागता, काम करता, परत शनिवारी येता. म्हणजे कसं की तुम्हाला धम्म वर्गाच्या माध्यमातून तुम्हाला जे कानावर येतं, जे काही गोष्टी शिकायला मिळतात. आम्ही सुद्धा, तुम्हीच नाही तर आम्ही सुद्धा बाहेर पहिले सगळे रीतिरिवाज करायचो, पण ज्यावेळेस धम्म मार्गामध्ये आलो, प्रवचन ऐकलं, धम्म वर्गाला येऊ लागलो, तर आमचं सुद्धा काय झालं? अज्ञान निघून गेलं आणि त्यामुळे आम्ही लोक काय केलं? पूर्ण धम्म मार्गावरती, धम्म प्रवाहात उतरलो. तर अशा पद्धतीने धम्म अभ्यासामधून, धम्म वर्गातून आपल्याला ज्ञान मिळतं. एवढंच नाही तर धम्म शिबिरं जे आहेत, आता अनेक ठिकाणी जे हिवाळी शिबिर ज्याला म्हणतो किंवा ज्याला आपण दिवाळीचं शिबिर सुद्धा म्हणतो, 4-4, 5-5 दिवसाचे आहेत, ते शिबिर अटेंड केल्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन होतं. आपल्याला नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, आपण त्यांच्या सहवासात राहतो. रोज ध्यान, अभ्यास, चिंतन, धम्मचर्चा हे करून आपण 3-4 दिवसात डबल टिबल प्युरिफाय होतो आणि आपल्याला खूप चांगले अनुभव येतात. तर धम्मशिबिर सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. त्याचबरोबर धम्मचर्चा, आपण भेटल्यानंतर इकडची तिकडची चर्चा न करता आपण धम्मचर्चा करणं गरजेचं आहे. धम्मचर्चेतून एकमेकांची आपण काय करू शकतो? आपण एका निर्णयापर्यंत जाऊ शकतो, आपल्याला काही नवीन गोष्टींची उकल होऊ शकते. तर धम्मचर्चा करणं सुद्धा वारंवार आवश्यक आहे. त्याचबरोबर धम्म वर्कशॉप असतात आपले. वर्कशॉप म्हणजे आपण इकडे येतो, आपण अभ्यास करतो, चर्चा करतो आणि आपल्याला नवीन गोष्टी ऐकायला मिळतात.
तर हे सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातून आपला धम्म अभ्यास सुद्धा होतो. त्याचबरोबर नियमित पूजा. आता नियमित पूजा हे प्रत्येकाला जमतच असं नाही, पण पूजा केल्याने काय होतं की आपण आपल्या आदर्शांच्या संपर्कात येतो. बुद्धानुस्मृती, भगवान बुद्धांविषयी आपण ज्या वेळेस त्यांच्याविषयी चिंतन करतो तर त्यांच्या जवळजवळ आपण येत असतो आणि त्यातून आपल्यामध्ये त्यांची जी गुण आहेत ते सुद्धा आपण आपल्यामध्ये उतरवायचा प्रयत्न करत असतो. तर अशा पद्धतीने नियमित पूजा सुद्धा आपण केली पाहिजे. बौद्धांमध्ये एक असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण आतापर्यंत पूर्णपणे वेगाने पुढे जाऊ शकलो नाही कारण आपल्यात एकी नाही. जसं आपण एक्झाम्पल घेतो, आता फुटबॉल जर पाहिला तर क्रिकेटचा आपण पाहतो नाही का. क्रिकेटमध्ये काय करतो, जर एखाद्याने कॅच सोडली तर काय होणार, मॅच हरणार आहे का. एक कॅचमुळे पण हरतो माणूस. फिल्डिंग जर लूज केली, चौका छक्के जायला लागले तर काय होणार, मॅच हरणार. बॅटिंग बरोबर नाही केली, बॉलिंग बरोबर नाही केली तर मॅच हरणार. जर तेच काम व्यवस्थितरित्या पूर्ण टीममध्ये आपण कॅच जागच्या जागी पकडली, बॉलिंग व्यवस्थित केली, बॅटिंग व्यवस्थित केली तर काय होणार, टीमच्या एकोप्यामुळे, टीमच्या एक सूत्रीपणेमुळे काय होणार, ती टीम काय होणार, जिंकणार. तर अशा पद्धतीने आपल्याला एकत्रित येण्यासाठी एकोपा खूप महत्वाचा आहे. जरी बौद्धांची संस्था, संघटन वेगवेगळे असतील पण त्यांनी त्रिरत्ना शरणगमन केलेले असेल तर आमचेच बंधू भगिनी आहेत असे स्वीकारून मतभिन्नता दूर केले पाहिजे. आपण ऐक्य निर्माण करणे आवश्यक आहे. नाहीतर बौद्ध यांची अवस्था ऐक्य ठामपणे नसल्यामुळे आपल्या समाजाची अवस्था या उदाहरणाप्रमाणे आपण पाहू शकतो. एक लांडग्याचं उदाहरण आपल्याला माहिती नाही का. लांडगा म्हणजे प्रवृत्ती, एक स्वभाव आहे. एक लांडगा काय करतो, पाहतो दोघांमध्ये एक भाकरी दिसते त्याला आणि दोघे भांडत असतात त्या भाकरीसाठी. त्या दोघांमध्ये काय करतो, भांडणं लावतो. तू त्याच्यापेक्षा मोठा आहेस तर तुला सगळी भाकर मिळाली पाहिजे. दुसऱ्याला म्हणतो तू त्याच्यापेक्षा मोठा आहेस, तुला भाकर मिळाली पाहिजे. ती एक भाकर त्यासाठी काय असते, पूर्ण ह्याला घ्यायची असते, लांडग्याला, म्हणजे ह्या स्वभावाच्या माणसाला. पण त्या दोघांमध्ये भांडण लावून दोघे भांडतात आणि हा काय करतो, पूर्ण भाकर घेऊन लंपास होतो, लांब पळून जातो. तशीच गत आपल्याही समाजाची आहे की नाही. अशी आपल्याला समजतं का आपण कशा पद्धतीने एकत्र राहायला पाहिजे, आपण एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे. पण विश्वास न ठेवता भांडत राहिल्यामुळं दुसरेच आपला फायदा घेऊन आपल्या पोळी शेकतात, आहे का नाही, तर ती पोळी घेऊन जातात. तर तशाच प्रकारे एक गोष्ट मी या छोट्या मुलांसाठी सांगतो की आपली फसगत कशी होते, आपल्या विचारांची कशा पद्धतीने लोक फायदा घेतात हे ह्या उदाहरणातून तुम्ही समजू शकता. एक गाव असतं, त्यामध्ये चौकडी म्हणजे त्या ह्याच्यावरती लोक बसण्याचं एक ठिकाण असतं. काय म्हणतात त्याला, पारावरती बसलेले असतात आणि ते लांबून बघतात की एक व्यक्ती असतो, तो खांद्यावरती कोकरू म्हणजे बकरीचं पिल्लू घेऊन चाललेला असतो आणि बाजारकडे निघतो. आणि त्या बाजारकडे जात असताना ते पाहतात आणि हे चौघं ठरवतात की आज आपल्याला या बकरीचं मटण, हे ताजं मटण आपल्याला खायचं आहे. तर ते प्लॅन करतात की चौघे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी थांबतात आणि हा आपला निघतो बाहेर. पहिल्यांदा ते एक मित्र भेटतो आणि त्याला विचारतो कुठे चाललास. तो म्हणतो हे बकरी आहे ना, हिला विकायला चाललोय बाजारात. अरे तो म्हणतो बकरी नाही, हे तर कुत्रा आहे तुझ्या अंगावरती. काय म्हणतो, कुत्रा नाही बकरी आहे. काय म्हणतो बाजूला. तो पुढे जातो, काय अंतराने दुसरा भेटतो मित्र. तो म्हणतो कुठे निघालास तू. तर तो म्हणतो काय नाही, मी हे जे आहे ना बकरी त्याला मी विकणार आहे आता आणि 2 पैसे मिळणार, ते पत्नीला काय घ्यायचंय सामान, त्यासाठी मी चालू. अरे पण तू बकरी कुठे आहे, तर कुत्रा दिसतंय मला. अरे तू पण तसंच आहे त्या मित्रासारखं, जा म्हणतो बाजूला. असं करून तिसरा मित्र भेटतो, तोही त्याला तसंच म्हणतो कुत्रा आहे तुझ्या अंगावर. तो म्हणतो आता काहीतरी गडबड आहे म्हणतो. तिसराही मला भेटलाय आणि तोही मला कुत्रा म्हणतो, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. चल बाजूला म्हणतो, मला जाऊ दे आता बाजारकडे. आणि पुढे जातो तर चौथा भेटतो. अरे म्हणतो कुत्र्याला घेऊन कशाला अंगावर चालला, खेचून घेऊन जायचं त्याला. तो म्हणतो खरंच हे 4 जण मला भेटलेत आणि चौघं मला काय म्हणतात, ते कुत्र्याला काय घेऊन चाललास तू, म्हणजे काहीतरी माझ्या बघण्यातच फरक आहे, नाही तर माझ्या पत्नीच्या बघण्यात फरक आहे. आणि तो काय करतो, ते बकरी काय करतो,
फेकतो आणि पुत्र समजून आपल्या घरी निघून येतो. आणि चौघं त्या बकरीला घेतात आणि काय करतात, यथेच्छ ताव मारतात, त्याला मटण करून खातात. तर सांगायचा उद्देश असा आहे की आपल्या समाजाचं सुद्धा असं झालेलं आहे. आपण एकोप्याने न राहिल्यामुळे, एकमेकांवर विश्वास न ठेवल्यामुळे आपण काय करतो, तिसऱ्याच माणसावर विश्वास ठेवतो आणि तिसरा माणूस ह्याचा आपला फायदा घेतो. 4 प्रकारचे लोक लांब लांब वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी सांगतात, ते आपल्याला सत्य वाटतात आणि आपण त्यांच्याबरोबर चिटकून राहतो. पण आपला बांधव, आपली भगिनी काय सांगते आपण ते आवर्जून पाहत नाही, सत्य काय आहे ते पाहत नाही. त्याच्यामुळे आपल्यामध्ये फूट नियमित असते आणि त्याच्यामुळं इतरांची, मग ते इकॉनॉमिक्स असो, राजकारण असो, धर्मकारण असो, कुठे तुम्ही जाल तिथे आपली फूट नेहमीच कायम ठरलेली असते. तर त्यामुळं आपल्याला खूप सावध राहावं लागेल. आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने, प्रामाणिकपणे ध्यान केल्यामुळं ही आपल्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने विचार करण्याची सरणी मिळते आणि आपण इतरांशी चांगल्या पद्धतीने आपण राहू शकतो. बौद्धांनी संपूर्ण शक्तीनिशी धम्माचा प्रचार प्रसार करणे गरजेचं आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या जातींच्या भिंती तोडून संपूर्ण भारतात पोचत आहेत. इतर समाजाला देखील बौद्ध बनविणे हे कार्य करणे गरजेचं आहे. कारण डॉक्टर आंबेडकर म्हणतात की ओनली बुद्धिझम कॅन चेंज द वर्ल्ड. डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात, फक्त बौद्ध धम्मच जो आहे तो पूर्ण जगाला बदलू शकतो. ही जादू, ही ताकद डॉक्टर आंबेडकरांना माहीत होती, म्हणून ते काय म्हणायचे, बौद्ध धम्मच आपल्याला तारू शकतो, पूर्ण जगाला तारू शकतो. आपण उदाहरण घेतो धम्मचरी लोकमित्र, ते आपल्यासाठी एक आदर्श उदाहरण आहेत. कारण त्यांनी काय केलं, पूर्ण भारतभर धम्मप्रचार प्रसार केला आणि आता नागलोकमध्ये ते पूर्ण भारतातील लोकांचे, भारतातील जे तरुण आहेत जे 12वीच्या अगोदर, त्यांना तिथे 10 महिन्याचं रहिवासी शिबिर घेतात आणि मग ते बिहारचे असतील, UPचे असतील, ओरिसाचे असतील, निरनिराळ्या एरियातल्या लोकांना ते तिथे राहण्याची सोय करतात आणि त्यांना बुद्ध धम्म शिकवतात. जर बुद्ध धम्म शिकून 10 महिन्यानंतर जेव्हा तो व्यक्ती आपल्या घरी जातो, आपले जिथे काम करतो, तिथे तो कसा राहील. तर तशा पद्धतीने आपल्याला कार्य करता आलं पाहिजे, लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. तर धम्मचरी लोकमित्रांनी हे निर्माण केलेलं आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ते आपल्यासाठी एक आदर्श आहे. म्हणजेच स्वतःमध्ये परिवर्तन आणून इतरांना मैत्रीचं परिवर्तन आणण्यासाठी सतत कार्य करणे, म्हणजेच आपण धम्मराज्य बनविण्यास हातभार लावत आहोत हे सिद्ध होते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या 3 तत्वावर आधारित असलेल्या बौद्ध धम्माचा आपण प्रचार आणि प्रसार करत आहोत. धम्म टिकून ठेवण्याचे कार्य करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण खरे अनुयायी आहोत असे म्हणत असू तर आपली जबाबदारी आहे. हा वारसा हक्क आपल्याला मिळाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते की नव समाज निर्माण करण्याचे, पूर्णत्वास नेण्याचे. तर एकत्रित येऊन कार्य करीत राहिले पाहिजे, तरच आपण धम्मचक्र गतिमान करत आहोत असे समजू. त्रिरत्न बौद्ध महासंघाचं 50 वर्ष झालेले आहेत. आपण 50 वर्षापासून त्रिरत्न बौद्ध महासंघ पूर्ण जगामध्ये कार्य करत आहेत. सतत आपल्या कल्याण मित्रतेनेच पुढील 50 वर्षेही कार्यरत राहू. तुम्हाला व मला हे कार्य धम्मचक्र गतिमान करण्यासाठी वीर्य लाभो हीच सदिच्छा आपण सर्वांनी शांततेने ऐकून घेतल्याबद्दल आभारी व बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व धम्मचारी गणांचे आभार मानतो. पुन्हा एकदा धम्मचक्र परिवर्तन दिन निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय भीम. आपल्या वाणीतून आणि आपल्या चिंतनातून बाबासाहेबांची धम्मक्रांती आता आपण आपल्याला पोचवण्याचा प्रयत्न केला. तर आपण त्यांचं या पुण्यकर्मासाठी तेव्हा साधू म्हणा, कारण टाळा का वाजवायचं नाही, तर आजूबाजू त्रास नको व्हायला. त्यासाठी आपण साधू सौम्य अशा आवाजामध्ये त्यांचं खरोखर त्यांचं पुण्याला मदत करून त्याचं आपण देवाल साधू म्हणून त्यांचं या ठिकाणी